दरम्यान अजित पवारांनी शरद पवारांपासून फारकत घेतल्यापासून जयंत पाटीलही शरद पवारांची साथ सोडणार अशी चर्चा सुरू होती। पण जयंत पाटील शरद पवारांसोबत कायम राहिले। आज विधानसभेत असं काही घडलं की पुन्हा एकदा जयंत पाटील अजित पवारांसोबत जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। बघूया त्यावरचा एक खास रिपोर्ट। 90 साली मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो, त्यावेळी दार उघडून आत येताना आमदार झालो, त्यावेळी दार येऊन किती लक्ष आहे बघा माझ्यावर। आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे दादा, आपल्या पक्षाचं योग्य वेळी योग्य निर्णय। अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये विधानसभेत रंगलेला हा संवाद, या संवादाचे अनेक अर्थ निघतात। यापैकी एक महत्त्वाचा अर्थ म्हणजे जयंत पाटील दादांच्या राष्ट्रवादीत येणार का? कारण दोन्ही नेत्यांच्या बोलण्यातनं तसे संकेत मिळतात। राष्ट्रवादीच्या फुटीपासूनच जयंत पाटीलही पवारांची साथ सोडतील अशी चर्चा होती। जयंत पाटलांसाठी एक मंत्रिपद राखून ठेवल्याचं वक्तव्य अजित पवार गटाच्या अनिल पाटलांनी केलं होतं। लोकसभा निवडणुकीनंतर जयंत पाटलांनी अमित शहांची भेट घेतल्याचीही चर्चा होती। जयंत पाटील संपर्कात असल्याचे संकेत अजित पवारांच्या नेत्यांकडून वारंवार दिले जातात। याआधी अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये विधानसभेमध्ये दिलखुलास संवाद पाहायला मिळाला। जयंत पाटील म्हणतील तिथे त्यांना घेऊन जायला तयार आहे अशी मिश्किल टिप्पणीही अजित पवारांनी विधानसभेत केली होती। माहितीतल्या नेत्यांची आपल्याला ऑफर असल्याचा गौप्यस्फोट स्वतः जयंत पाटलांनीही केला होता। अमिताभ बच्चनचा दीवार मधला एक डायलॉग मी सांगतो तुम्हाला। अमिताभ बच्चन त्या शशी कपूरला सांगितलं त्याने, मेरे पास गाड़ी है, बंगला है, बैंक बैलेंस है, तुम्हारे पास क्या है? शशी कपूर शांतपणे म्हणतो, मेरे पास माँ है। आणि 2 मिनिटात ते अमिताभ बच्चनचा चेहरा खरकन पडतो। मी यांना सांगत होतो, ते म्हणायचे हे आहे जयंतराव, तुम्हाला माहित नाही, चला तुम्ही तिकडं, तुम्ही चूक करताय, सत्तेशिवाय काही नसतं, संकट हे बाकीच्या सगळ्या गोष्टी होतील, तुमच्यासाठी पद राखून ठेवलेलं आहे, आणि काय आहे तुमच्याकडे, काय आहे, तर सगळा पक्षच मोकळा होतोय, तुमच्याकडे काय राहिलं नाही। मी त्यावेळी सांगितलेलं, माझ्याकडे शरद पवार साहेब आहेत, आणि हा नेता असा आहे की शून्यातून जग निर्माण करण्याची ताकद असणारा हा नेता आहे। अजित पवार आणि जयंत पाटील यांचे संबंध चांगले असल्याचं विविध प्रसंगातून पाहायला मिळालं। मात्र सध्या जयंत पाटील हे शरद पवार गटात अस्वस्थ असल्याची चर्चा आहे। जयंत पाटील वाळवा या मतदारसंघातून यंदा सर्वाधिक जास्त लीडने येतील अशी अपेक्षा होती, पण अवघ्या 10 ते 15 हजार मतांनी त्यांचा विजय झाला। विशेष म्हणजे अजित पवारांचे आता 41 आमदार आहेत, तर दुसरीकडे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे 10। या सगळ्या घडामोडीमध्ये शरद पवारांनी विधिमंडळ गटनेत्यांवर जितेंद्र आव्हाड तर मुख्य प्रतोद म्हणून रोहित पाटील यांची निवड केली। यामुळेच जयंत पाटील जास्त अस्वस्थ आहेत आणि ते कोणताही निर्णय घेऊ शकतील अशी जोरदार चर्चा सुरू झाली। शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीनंतर ज्या नियुक्त्या केल्या त्यामधून जयंत पाटलांना अनेक इशारे दिले। जितेंद्र आव्हाड यांची गटनेता तर रोहित पाटलांची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। जयंत पाटील पक्षाचे ज्येष्ठ आणि अनुभवी सदस्य असतानाही त्यांना सभागृहातल्या पदांपासून दूर ठेवण्यात आलं। RR पाटील गट आणि जयंत पाटील यांच्यात सांगली जिल्ह्यात कायम अंतर्गत संघर्ष सुरू असतो। अशावेळी रोहित पाटील यांची नियुक्ती करून पवारांनी सांगलीमध्ये आपण कुणाच्या बाजूनं याबाबत सूचक संकेत दिले। रोहित पाटील हे रोहित पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। रोहित पवार आणि जयंत पाटलांमध्ये शीतयुद्ध सुरू असतं। रोहित पाटलांच्या पाठीशी राहून शरद पवारांनी रोहित पवारांना बळ दिल्याची चर्चा आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या पक्षफुटीनंतर विधिमंडळ गटनेता आणि प्रतोद ही पदं किती महत्त्वाची आहेत याची पूर्ण कल्पना शरद पवारांना आहे। जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार की काय अशी सातत्यानं चर्चा असल्यानं शरद पवारांनी जयंत पाटलांना या महत्त्वाच्या पदांपासून दूर ठेवलं। विधानसभा निवडणुकीनं राष्ट्रवादीवर अजित पवारांची सत्ता असल्याचं स्पष्ट केलं। त्यामुळे शरद पवार गटातले आमदारही अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येतील असं बोललं जात आहे। आता जयंत पाटील म्हणतात तसा ते योग्य वेळी कुठला योग्य निर्णय घेणार याची उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।
आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे दादा, आपल्या पक्षाचं, योग्य वेळी योग्य निर्णय.